ह्या 10 महिन्यामध्ये दादांकडून 70 ते 80 लाख रुपयाचा निधी हा पाबळ गावासाठी आलेला आहे। दादांचं म्हणजे शेतकऱ्याच्या कुटुंबातून असल्यामुळे शेतकऱ्यांची जाणीव पूर्ण आहे। दादांनी प्रयत्न केल्यामुळे आमचे सर्वांची शिक्के या ठिकाणी निघालेले आहेत व कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा गंभीरपणे उभी राहिलेली आहे। जेवढेही गोरगरीब जनता असेल त्यांना अन्नधान्याचे किट पाठवले होते। गारपिटाचा पाऊस झाला त्यावेळेस दादांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची चौकशी केली। दादांचं काम हे कधीच थांबलं नाही। ओढेवरती बंधारे बांधणे असेल, तसंच गावामध्ये वेगवेगळी मंदिरं असतील त्यासाठी पण दादांचा सर्वप्रथम हातभार असतो। आम्हाला टँकरची गरज लागते। दादांना आम्ही शब्द टाकला तर दादांची जी पतसंस्था आहे भैरवनाथ पतसंस्था, या पतसंस्थेच्या माध्यमातून पावळ गावालाच नाही पण आजूबाजूच्याही गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करतात। पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी 11,000 स्क्वेअर फुटाची ग्रामपंचायत आमची पाबळची। त्यांच्या काळातच प्रशासकीय मान्यता मिळाली। दुष्काळजन्य परिस्थिती आहे, गुरांना चारा नाहीये, मग त्यावेळेस दादांनी पाबळ गावामध्ये चारा छावणी चालू केली। सगळ्या गोष्टीमध्ये दादांची तिथे निधी हा नेहमी मिळतोच। म्हणजे प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी होणारे म्हणजे आमचे दादा शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्याशिवाय ह्या मतदारसंघाला खासदार म्हणून कुठल्याही प्रकारचे दुसरा पर्यायच नाही आहे। दादा हे 100% निवडून आहे।